वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी हा पोरगा 1,10,00,000चा करोडपती बनलाय। IPL 2026चा नवा सुपरस्टार वैभव सूर्यवंशी बद्दल आपण बोलतोय। बिहारच्या एका शेतकऱ्याच्या मुलानं मैदानावरती उतरून असा काही इतिहास रचलाय की अख्खं जग पाहतच राहिलं। बिहारच्या मातीमधनं आलेल्या एका 15 वर्षाच्या पोरानं चक्क आंतरराष्ट्रीय बॉलर्सचे धागेदोरे उडवले आहेत। वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी हा मुलगा करोडपती झालाय आणि संपूर्ण क्रिकेट जगताला त्यानं दाखवून दिलंय की वय फक्त एक आकडा असतो। बिहारच्या एका लहान गावामध्ये राहणाऱ्या वैभवच्या वडिलांनी स्वतःच्या शेतामध्येच त्याच्यासाठी खेळपट्टी तयार केली होती। तिथे घेतलेल्या अपार मेहनतीमुळे वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी हा मुलगा बिहारसाठी रणजी ट्रॉफी खेळला आणि जेव्हा IPL 2025चा मेगा लिलाव झाला तेव्हा राजस्थान रॉयल्सनं तब्बल 1,10,00,000 रुपयांची बोली लावून या 13 वर्षाच्या पोराला संघामध्ये घेतलं आणि तो IPL इतिहासामधील सर्वात तरुण करोडपती खेळाडू बनला। पण खरी हवा तर त्यानं नुकत्याच संपलेल्या IPL 2026च्या हंगामामध्ये केली आहे। 16 सामन्यामध्ये या 15 वर्षाच्या पोरानं 776 धावा कुठल्या आहेत आणि रेकॉर्ड कोणाचा मोडलाय माहितीये? T20 क्रिकेटचा राजा मानल्या जाणाऱ्या युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा। ख्रिस गेलनं एका हंगामामध्ये सर्वाधिक 59 षटकार ठोकले होते, पण वैभवनं एका सीझनमध्ये तब्बल 72 गगनचुंबी असे 6 मारून ख्रिस गेलचा तो ऐतिहासिक जागतिक विक्रम मोडीत काढला। त्याचा स्ट्राइक रेट होता तब्बल 237.30चा। त्यामुळे याच वादळी कामगिरीमुळे IPL 2026च्या फायनलमध्ये वैभववरती अवॉर्डचा अक्षरशः पाऊस पडलाय। IPLच्या इतिहासामध्ये एका सीझनमध्ये तब्बल 5 पुरस्कार जिंकणारा तो पहिला खेळाडू ठरलाय। ऑरेंज कॅप म्हणजे सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला मिळते। तसेच IPL MVP म्हणजे मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द सीझन, इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझन, सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन, सुपर सिक्सेस अवॉर्ड सर्वाधिक 72 षटकारांसाठी। या पुरस्कारांच्या रोख रकमेमुळे आणि मॅच फीच्या जोरावर या पोरानं एकाच हंगामामध्ये एकूण सुमारे 2.5 कोटींपेक्षा जास्त बंपर कमाई केली आहे। खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाटणा विमानतळावरती त्याची आणि त्याच्या शेतकरी मातापित्यांची विशेष भेट घेतली आणि त्यांचं तोंड भरून कौतुक केलं। वैभवनं मोदीजींचे पाय धरून आशीर्वाद घेतले। स्वतः सचिन तेंडुलकर सरांनी देखील मूर्ती लहान पण कीर्ती महान असं म्हणत वैभवचा गौरव केलाय। जून 2026 मध्ये आयर्लंड आणि इंग्लंडच्या विरुद्ध T20 मालिकेसह एशियन गेम्स 2026 साठी पहिल्यांदाच त्याची भारतीय सिनियर संघामध्ये निवड झाली आहे। वैभव सूर्यवंशीचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा।